नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त खास माहिती। खरं पाहता गुरुपौर्णिमा याबद्दल जी माहिती आहे ती अत्यंत विस्तृत स्वरूपाची अशीच असणार आहे। मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त गुरूंच्या चरणी अर्पण केल्या जाणाऱ्या गुरुचैत्र पारायणाची माहिती बघणार आहोत। त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये विशेष अशी माहिती ती सुद्धा आपल्याला जाणून घेता येईल। गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने काही सेवा केल्या जातात। खरं म्हणता गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वातावरणात ज्या काही सकारात्मक लहरी असतात, गुरुतत्व ॲक्टिव्ह असल्यामुळे सकारात्मक लहरींचा हा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर होत असतो आणि आशीर्वादरूपी आपल्याला ते मिळतही असतं। जसं मुलांचं शैक्षणिक वर्ष मानलं जातं तसंच आपलं आध्यात्मिक लोकांचं किंवा आध्यात्मिक सेवा करणाऱ्या सगळ्यांचं जे काही वर्ष मानलं जातं ते म्हणजेच ह्या गुरुपौर्णिमेपासून पुढील येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत। म्हणजेच तुमचे जे काही आध्यात्मिक संकल्प असतील, आध्यात्मिक निश्चय असतील, ज्या काही सेवा उपासना तुम्ही गुरुचरणी अर्पण करणार असाल त्या सगळ्या करण्याचे जे काही वर्षभराचा दिवस आहे, त्यानंतर आपण आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे, तो सुद्धा गुरुपौर्णिमा असाच म्हटला जातो। मग ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला असंही म्हटलं जातं। म्हणजेच आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी, प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एका विशिष्ट गुरूंची गरज असते आणि मग त्या गुरूंच्या मार्गदर्शनानेच आपण काही ना काही कार्य करत असतो। मग आपल्या जीवनाला योग्य मार्गदर्शन मिळून आपलं जीवन यथार्थ चालावं यासाठी आपल्याला आवश्यक असतात ते गुरु। मग या गुरूंच्या चरणी लीन होण्याचा दिवस अर्थातच गुरुपौर्णिमा। या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण जे काही गुरुचैत्राचं पारायण करणार आहोत, या गुरुचैत्राच्या पारायणाबद्दल माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मग हे गुरुचैत्राचं पारायण कधी करावं, कधी सुरुवात करावी, याची सांगता कधी करावी, या गुरुचैत्र पारायणाचे नियम कुठले आहेत आणि हे गुरुचैत्र पारायण केल्याने आपल्याला कुठले फायदे होणार आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मात्र त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा। बघा, गुरुचैत्राच्या पारायणाला सुरुवात आपण जी काही करणार आहोत ती गुरुचैत्राच्या जी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता येणार आहे या पद्धतीने हे गुरुचैत्राचं पारायण करणार आहे। मग गुरुपौर्णिमा जी आहे ती 29 जुलै या दिवशी आहे आणि गुरुचैत्राच्या पारायणाला सुरुवात आपल्याला करायची आहे 23 जुलै या दिवशी। 23 जुलैच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हावं। गुरुचैत्राच्या पारायणाचा संकल्प करण्याआधी स्वामींना केंद्रात जाऊन किंवा दत्तगुरूंना नारळ, खडीसाखर अर्पण करून विनंती करावी की गुरुपौर्णिमेनिमित्त तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही हे गुरुचैत्राचं पारायण करतोय, तर आमच्याकडून ते निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं म्हटल्यानंतर आपल्या घरी यावं। गुरुचैत्राच्या पारायणाची मांडणी जी आपण करणार आहोत ती एका पाटावर करावी। आपल्याला 7 दिवस ग्रंथ मांडायचा आहे, त्यामुळे ते पाठ हलवता येणार नाही, या पद्धतीने ती मांडणी असावी। गुरुचैत्राच्या मांडणी प्रित्यर्थ कुठल्याही प्रकारचा तुम्ही कलश मांडली नाही, कलश स्थापना केली नाही तरी सुद्धा चालणार आहे। फक्त आणि फक्त पाटावर किंवा चौरंगावर आसन घालावं, त्यावर ग्रंथ ठेवावा आणि त्या ग्रंथाला पारायण संपल्यानंतर झाकून ठेवावं। या पद्धतीने आपण मांडणी करायची आहे। आपल्याकडे स्वामींचा, दत्तगुरूंचा जर फोटो असेल तर त्या पारायणाच्या चौरंगावर मांडता येत असेल तर मांडावा, नाहीतर आपल्याकडे जे काही स्वामींचं अधिष्ठान आहे आपल्या देवघरात तर तेच अधिष्ठान आपल्यासाठी पुरेसं आहे, म्हणून पुन्हा नव्याने आपल्याला स्वामींना मांडण्याची गरज नाही किंवा कुठल्याही प्रकारची कलश स्थापना करण्याची गरज नाही। कलश मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून आपण कलश स्थापना करतो। मात्र कलश स्थापना केल्यानंतर कधी कधी नारळाला तडा जातो, ज्या काही अडचणी येतात त्या मग पुन्हा परत मनात शंका कुशंका निर्माण होतात, म्हणून ही कलश स्थापना नाही केली आपण तरी चालेल। फक्त स्वामींना आपण नारळ अर्पण करावं आणि विनंती करावी निर्विघ्नपणे पारायण पूर्ण व्हावं यासाठी। या पद्धतीने आपल्याला पारायणाची मांडणी करायची आहे। तत्पूर्वी आदल्या दिवशी गाय आणि कुत्र्यांना नैवेद्य आवर्जून द्यावा। गाय कुत्र्यांना नैवेद्य देणं अर्थातच दत्त महाराजांना आमंत्रण देणं आणि सांगणं की महाराज तुमच्या पारायणाचे, तुमच्या चरित्राचं गायन वाचन आम्ही करणार आहोत, तर आपण या वेळेत या ठिकाणी आमच्या इथे उपस्थित असा, अशा पद्धतीने विनंती केल्यानंतर आपण गुरुचैत्राच्या पारायणाला सुरुवात करणार आहोत। मग गुरुचैत्राच्या पारायणाला आपण सुरुवात करताना गुरुवारी 23 जुलै या दिवशी करू शकतो। समजा आपल्याकडून 23 जुलैला पारायण करणं शक्य झालं नाही, 2 दिवस मागे पुढे झालं, काहीही फरक पडत नाही।
मग जर समजा तुम्ही म्हणत असाल मग आम्ही 3 दिवसाचं करू का, 5 दिवसाचं करू का, तर अशा पद्धतीने पारायण केलं जात नाही. गुरूंची जी काही आज्ञा असते त्याच पद्धतीने ही सेवा केली जावी, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्या काही आपण 3 दिवसाच्या, 2 दिवसाच्या, 3 दिवसाची, 1 दिवसाची, 5 दिवसाची सेवा करतो, ती सेवा आपण करावी ती म्हणजे तीर्थक्षेत्री करत असाल तिथे करावी, किंवा स्वामींच्या केंद्रात असेल तर त्या ठिकाणी करायला सुद्धा हरकत नाही, मात्र ती गुरु आज्ञेशिवाय करू नये, हेही तितकंच महत्त्वाचं. मग आपल्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आपण जी काही सेवा करतोय ती 7 दिवसाची सेवा, 7 दिवसाच्या अनुष्ठान आणि पेशन्सने केलेली सेवा, म्हणजे ती खूप छान सेवा होते. या सेवेच्या माध्यमातून जी काही आपल्याला ऊर्जा मिळते ती खूप महत्त्वाची आणि खूप छान असते, म्हणून त्या पद्धतीने आपली ती सेवा करावी. ही सेवा, हे गुरुचरित्राचं पारायण करत असताना पारायण मांडल्यानंतर सकाळी लवकर तुम्ही जी वेळ ठरवली असेल त्या वेळेत वाचावं. गुरुचरित्राचं पारायण वाचताना सकाळी पहाटे 4 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वाचन केलं तरी चालतं, मात्र दुपारी 12 ते 12:30 ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यामुळे या वेळेत वाचन केलं जात नाही. मात्र ग्रंथाला रोज नैवेद्य द्यावा, यथा देहे तथा देवे, या पद्धतीने ग्रंथाला महाराजांना नैवेद्य अवश्य द्यावा आणि रोज आपल्या ठराविक वेळेत रोजच्या रोजचं वाचन पूर्ण करावं. वाचन करताना पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्यायांचं वाचन असावं, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्यायांचं वाचन असावं, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्यायाचं वाचन करावं, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्यायांचं वाचन करावं, 6व्या दिवशी 36 ते 38 अध्यायांचं वाचन करावं आणि 6व्या दिवशी 39 ते 43 अध्यायांचं वाचन करून शेवटच्या दिवशी उरलेल्या सगळे अध्याय वाचून अवतरणिका वाचन करून पूर्ण करावं. या पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण आपल्याला 7 दिवसात पूर्ण करता येतं. गुरुचरित्राचं पारायण वाचन करत असताना काही नियम पाळले जातात, काही नियम सांगितले जातात. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचा नियम जो काही पाळायचा आहे आपल्याला, तो नियम म्हणजे आपल्याला एकवर्णी धान्य खायचं आहे. मग ते एकवर्णी धान्य म्हणजे काय हे सगळ्यात आधी समजून घ्या. आपल्या चॅनलवर काही व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी माहितीसुद्धा आपण दिलेली आहे. एकवर्णी धान्य तरीसुद्धा थोडक्यात माहिती सांगते. आपल्या शरीराला बाधेल असं अन्न आपण ग्रहण करू नये. आपल्याला जागरण होतं किंवा आपल्याला दगदग होते, त्यातून आपल्याला पित्त प्रवृत्ती असेल तर पित्ताचा त्रास होऊ शकतो आणि जर शरीरात पित्त निर्माण झालं तर आपलं चित्त विचलित होतं आणि ती काही सेवा आपण करणार आहोत ती सेवा आपल्याकडून व्यवस्थित मनापासून होत नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी अन्नाचे नियम घालून दिलेले आहेत. त्यातल्या त्यात जे अन्न शरीराला बाधणार नाही असं अन्न खावं, जे सात्विक अन्न म्हटलं जातं ते अन्न आपण ग्रहण करावं. त्यासाठी एकवर्णी धान्य खावं असं म्हटलं जातं. मग एकवर्णी धान्यामध्ये सगळ्यात सात्विकता आहे ती गव्हामध्ये, म्हणून गहू आणि गव्हापासून बनलेले जे काही पदार्थ आहेत त्या पदार्थांचं आपण सेवन करू शकतो. पालेभाज्या, दूध, फळं चालू शकतात. हे झालं अन्नाच्या बाबतीत. ब्रह्मचर्यासारखे नियम पाळायचे आहेत. आपल्याला प्लास्टिकची चप्पल आपण वापरू शकतो, चामड्याची चप्पल किंवा बेल्ट आपल्याला वापरता येणार नाही, हा सुद्धा एक महत्त्वाचा नियम आहे. त्यानंतर गादी वर्ज्य करावी, जमिनीवर चटई घालून आपण झोपू शकतो. त्यानंतर आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे, म्हणजे आपण जी काही सेवा करणार आहोत आपल्या घरचं अन्न आपण खाऊ शकतो. या पद्धतीने जे काही नियम आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून थोडक्यात सांगितले. तुम्हाला विस्तृत स्वरूपात माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ आहेत तर त्या चॅनलवरच्या व्हिडिओमध्ये आपण एकवर्णी धान्य, एकवर्णी अन्न विस्तृत स्वरूपात माहिती दिलेली आहे, ती सुद्धा आपल्या उपयोगी नक्कीच पडू शकते. मग आता गुरुचरित्राचं पारायण जे काही आपल्याला करायचं आहे, आपण म्हटलो की 23 तारखेला आपण गुरुचरित्राचं पारायण मांडणी करून वाचनसुद्धा करू शकतो. गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात आपण 23 तारखेला करणार आहोत का, तर आपल्याला 29 तारखेला गुरुपौर्णिमेला या पारायणाची सांगता व्हावी अशी अपेक्षा आहे. मग जर तुम्हाला गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात गुरुवारी करता आली नाही तर हताश न होता तुम्ही 2 दिवस मागे पुढे सुद्धा ही सेवा करू शकतो. तसं म्हटलं तर जसं मुलांचं शैक्षणिक वर्ष सुरू होतं त्याच पद्धतीने आध्यात्मिक वर्ष आपलं गुरुपौर्णिमेपासून पुढील येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत सुरू होत असतं. मग पुढील येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याकडून कुठल्या सेवा होणं अपेक्षित आहे, तर त्याचा संकल्प करण्याचा दिवस अर्थातच गुरुपौर्णिमेचा दिवस. तुम्ही तुमच्या स्वतःसाठी खूप सेवा करतात, परंतु जसं की गुरुप्रणित मार्गातून सांगितले जाते तशा पद्धतीने सेवा करून बघा. तुम्ही इतरांच्या उद्धाराच्या कारणी या, जसं की आपण देशासाठी सेवा करतो, राष्ट्रभक्ती आपल्या अंगी बाणावी अशी आपल्या गुरूंची इच्छा आहे, त्या पद्धतीने आपण जी काही सेवा उपासना करतोय त्या सेवांच्या माध्यमातून राष्ट्रातच आपण राहतो ना, म्हणजे आपलंसुद्धा कल्याण आपोआपच होणार आहे. म्हणजे तुम्ही स्वतःपुरता स्वार्थी विचार न करता सेवेचा विचार करताना तुम्ही इतरांना द्यायला शिका.
जितकी सेवा तुम्ही स्वतःसाठी करणार आहात तितकी सेवा इतरांना समजून सांगा. जेव्हा तुमच्या अनुषंगाने एखादा व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करेल किंवा एखादा व्यक्ती स्वामी चरित्राचं पारायण करेल तेव्हा त्याचं पुण्य तुमच्यासुद्धा पदरी पडणार आहे. म्हणून सेवा करताना कशा पद्धतीने सेवा करावी हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगायचं होतं की गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं. इतर विषय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. आता पारायणाची सांगता कधी करायची आहे. जर समजा गुरुवारी पारायण चालू केलं असेल तर तुमची आणायसेच सांगता येणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी. मात्र तुम्हाला नसेल जमलं, गुरुवारी नाही करता आलं सुरू, तर तुम्ही शुक्रवारी केलं काही हरकत नाही. तुम्ही पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सांगता केली तरीसुद्धा चालणार आहे. मग तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करता येत नसेल तर काय करावं. तर गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला जर 7 दिवसाचं करता येत नसेल तर तुम्ही 7 दिवसाचे 7 स्वामी चरित्राचे पारायणसुद्धा करू शकतात. स्वामींना सगळ्यात प्रिय असलेली सेवा जर कुठली असेल तर नित्यसेवा. तुम्ही नित्याने स्वामींचं स्मरण करा, नामजप करा, त्याचबरोबर स्वामींची जे काही स्वामी चरित्र सारामृत आहे त्याची सेवा करा, ते पारायण करा. ते सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी आणि फलदायी ठरणार आहेत. गुरूंना नतमस्तक होऊन गुरूंच्या चरणी लीन व्हा, इतकंच फक्त या दिवशी सांगेल आणि थांबेल. मला असं वाटतं की येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण छान छान विषय घेऊया, ज्या तुमच्या गुरुपौर्णिमेच्या संदर्भातल्या अडचणी आहेत किंवा जी माहिती तुम्हाला आवश्यक आहे ती सगळी माहिती आपल्या दिंडोरी प्रणित मार्गातून पुरवली जाते आणि तीच माहिती घेऊन आपण आपल्या चॅनलवर प्रसारित करत असतो. तेव्हा मग पुढच्या व्हिडिओची सुद्धा तितक्याच आतुरतेने वाट बघा. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि मोलाची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मिळेल. हे फक्त घाईघाईमध्ये गुरुचरित्राच्या पारायणाची विचारणा खूप जास्त असल्यामुळे हा व्हिडिओ बनवला. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.